बुलढाना जिले की देऊलगांव राजा नगर परिषद के लिए आज सुबह से मतदान प्रक्रिया शुरू हो गई है। इस चुनाव में पूर्व मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे, विधायक मनोज कायंदे और पूर्व विधायक डॉक्टर शशिकांत खेड़ेकर की राजनीतिक साख दांव पर लग गई है। मतदान के साथ ही चुनाव मुकाबला निर्णायक चरण में प्रवेश कर चुका है। देऊलगांव राजा सहित घाट क्षेत्र के अंतर्गत आने वाली 4 नगर परिषदों में नगर निकाय चुनाव की प्रक्रिया आज से शुरू हो गई है। न्यायिक प्रक्रिया और राज्य चुनाव आयोग द्वारा जारी संशोधन चुनाव कार्यक्रम के कारण इन चुनावों को पहले स्थगित किया गया था, जो अब निर्णायक मोड़ पर पहुंच चुके हैं। आज सुबह 7:30 बजे से मतदान प्रक्रिया प्रारंभ हुई है, जबकि मतगणना एवं चुनाव परिणामों की घोषणा 21 दिसंबर को की जाएगी। देऊलगांव राजा नगर परिषद चुनाव में प्रमुख राजनीतिक दलों और गठबंधनों के बीच कड़ा मुकाबला देखने को मिल रहा है। यहाँ राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी और भारतीय जनता पार्टी के बीच गठबंधन हुआ है। वहीं राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट और शिवसेना शिंदे गुट ने नगर विकास आघाड़ी का गठन किया है। इसके अलावा कांग्रेस, शिवसेना, उद्धव बालासाहेब ठाकरे गुट और वंचित बहुजन आघाड़ी के बीच गठबंधन बना हुआ है। इन राजनीतिक समीकरणों के चलते चुनाव परिणामों को लेकर क्षेत्र में उत्सुकता का माहौल है। देऊळगाव राजा बालाजी महाराजांची पुण्यनगरी आज सार्वत्रिक निवडणूक नगराध्यक्ष पद आणि 21 सदस्यासाठी इथे मतदान होत आहेत। देऊळगाव राजामध्ये साधारणपणे अनेक विविध समस्यांनी ग्रस्त आहेत। नागरिकांना पिण्याचं पाणी हे नियमित मिळत नाही। 15 ते 20 दिवस आड मागील अनेक वर्षापासून नागरिकांना पाणी मिळत आहेत। युवकांसाठी काम नाही, रोजगारांसाठी नगर परिषदच्या वतीने जे शॉपिंग गाळे पाहिजे ते त्या प्रमाणात नसल्यामुळे युवक वर्गही खूप बेजार आहेत। काम करण्याची खूप इच्छा आहे, परंतु उद्योगधंदे नाही। MIDC सारखा परिसर असून सुद्धा अद्यापर्यंत डेव्हलप झालेला नाही। देऊळगाव राजा शहरामध्ये आमदार मनोज कायंदे आणि भाजपा यांच्या वतीने उमेदवार आहेत। माजी मंत्री डॉक्टर शिंगणे आणि खेडेकर यांचं नगर विकास आघाडी पॅनल आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्ष आणि मित्र पक्ष यांचा सुद्धा उमेदवार रिंगणामध्ये आहेत। विकासाच्या दृष्टिकोनातून लोक इथे मतदान करत आहेत। नागरिक जागृत झालेले आहेत। देऊळगाव राजाचा सर्वांगीण विकास व्हावा आणि नागरिकांच्या ज्या नागरी समस्या असतात ते सोडवणाऱ्या पॅनलला विजय करण्याच्या दृष्टिकोनातून मतदार जागृत झालेला आहे आणि या दृष्टिकोनातून आज मोठ्या संख्येने मतदार स्वतःहून बाहेर निघत आहे आणि मतदान करत आहेत। विकासासाठी आश्वासनं सुद्धा तिन्ही पॅनलच्या वतीने दिलेली आहेत, जाहीरनामे सुद्धा दिलेले आहेत आणि म्हणून देऊळगाव राजा नगरीचा, ऐतिहासिक नगरीचा आणि बालाजीचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टिकोनातून लोक मतदान करत आहेत।